आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये ही माळ रान आहे. हे सुद्धा माळ रान आहे. माळ रान असून सुद्धा बघा पूर्ण खालीपासून वरपर्यंत हिरवागार ऊस आहे. बरोबर 15 ते 20 झालेला पाणी नाही, 15-20 दिवसांनी पाणी नाही तरी पण हिरवागार ऊस आहे. आता माझ्या चुलत भाऊ आणि मी आणि आम्ही एका दिवशीच ही लागण केलेली आहे. त्यांचा ऊस आता एवढाच आहे. म्हणजे अजून कांड कुठं तरी पडले, म्हणजे हे जे कांड दिसते कुठं तरी पडले. अजून लावलेत म्हणजे माणूस इकडे तिकडे दिसू शकतो. 1 2 3 4 5 6 7 सातवं कांड आता पडले निघते. हा. किती दिवसात ऊस झाले टोटली? टोटली 5 महिने जाऊ. 5 महिन्यात ऊस झाले. 5 6 7 8 ते 9 फूट आहे. हा. बरोबर नाही? म्हणजे संख्या मेंटेन केली. हा, संख्या मेंटेन केली तुम्ही. अर्धा अर्धा. हा, 1 2 3 4 5 6 7 सातवं कांड आता पडले निघते. हा. किती दिवसात ऊस झाले टोटली? टोटली 5 महिने जाऊ. 5 महिन्यात ऊस झालेला आहे. म्हणजे आता जून झालाय अर्धा. बरोबर नाही? अर्धा. म्हणजे तुमची लागण कधीची? जानेवारी मध्ये 2026. बरं. म्हणजे जानेवारीच्या पहिल्या याच्यात तुम्ही वीक मध्ये. हा. लावल्या. हा, बरोबर. हा. व्हरायटी 86 झिरो. बरोबर की नाही? हं. किती क्षेत्र आहे सर? हे 25 गुंठे आहे. 25 गुंठे क्षेत्र आहे. काय काय ट्रीटमेंट केली आज आपण या ऊसाला? ह्याला रोपं लावताना आपण 4 पोती कृषीधन हा. एवढेच टाकले. याच्यावर रोपं लावून घेतली. बरं. त्यानंतर आळवणी चालू केली. पहिली आळवणी मायक्रोनियम सॉइलची दिली. त्यानंतर 24-24. हा. त्यानंतर 12-61. 12 म्हणजे 2 आळवण्या. 2 आळवण्यात घेतलं फक्त. बरोबर. आता तुम्ही अंतरावर रोप लावलं साधारणतः हे 2 फुटा अंतर लावलं. 1.5-2 म्हणजे आसपास लावलं. आपण जर बघितलं तर हे 2 फुटापर्यंत अंतर म्हणजे एका डोळ्याचं रोप आहे. बरोबर. एका याच्यावरती एवढं फुटा झालेला. फुटवा झालेला आहे. तिला जर फुटा मोजला हा. 1 2 3 4 हा. 5 6 7 8 ते 9 फूट आहे. हा. बरोबर नाही? म्हणजे म्हणजे संख्या एका मेंटेन केली. हा, संख्या मेंटेन केली तुम्ही. अर्धा. हा. आणि किती रोप बसले होते सर्व? साधारणतः 41 रुपये बसले. 41 रोप बसले. मग 41 गुणिले 10 धरले किंवा हा. जरी 9 जरी धरले हा. तर 35 ते 40 हजार रुपये आज निघणार आहे. बरोबर. म्हणजे तेवढी संख्या. कृपया झालेली. हा. थोडीशी जाडी जर बघितली ऊसाची, कांड्याचं अंतर जर बघितलं तर काय वाटतं तुम्हाला? कांड्याची पेरातलं अंतर चांगलं आहे. जाडीला ऊस आहे. पेराला लांबी बघा लांबी चांगली आहे. बरोबर ना? आता हे ऊस जे पीक आहे तुम्ही कधीपासून करताय? ऊस पीक आता मी ह्या 4 वर्ष त्याच्या आपण वडिलांपासून ऊस शेती चालू आहे. म्हणजे दुसरी पिढी ऊसाकडे. ऊसात. पण इथून मग आता शेती तुम्ही कधीपासून सांभाळायला सुरुवात केली? हे 5 वर्ष झाले. तुम्ही शेती करताय. हा. 5 वर्षापासून ऊस लावतच असं लावतात. मग त्या 5 वर्षापूर्वीचा म्हणजे ऊस आणि आता ह्या 1 वर्षातला ऊस याच्यामध्ये काय तुम्हाला फरक पडतो? भरपूर फरक पडलाय. काय फरक पडतो? आता हे कांडलं अंतर असेल किंवा फुटवा म्हणा किंवा हे पानाची रुंदी मला बघा. बरोबर. त्या सगळ्यातला बराच बदल आहे त्यातला आणि यातला. म्हणजे रासायनिक वर जे आम्ही शेती करतो त्याच्यापेक्षा कितपट तरी जबरदस्त रिझल्ट आहे. आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये ही माळ रान आहे. हे सुद्धा माळ रान आहे. माळ रान असून सुद्धा बघा पूर्ण खालीपासून वरपर्यंत हिरवागार ऊस आहे. बरोबर. 15 ते 20 झालेला पाणी नाही, 15-20 दिवसांनी पाणी नाही तरी पण हिरवागार ऊस आहे. म्हणजे एक लक्षात आलं का सर, आपण जिथं जिथं गेलो बऱ्यापैकी कॅनलचं पाणी एवढे ऊस बघितले असते ना आज आपण तिथं म्हणजे 20 दिवस 25 दिवस अशाच अंतराने पाणी. पण झाडावर म्हणजे ऊसावरती कोणत्याच प्रकारे हिरवागार ट्रेस नाही नाही किंवा पाण्याचा ताण नाही. इथून मागं कसं होतं आम्ही त्यावेळी करतो 10व्या दिवसाला पाणी दिलं बरं नाही तर सगळं पूर्ण असं वाळून जायचं. आज 20 दिवस झालं तरी पण ऊस हिरवागार आहे सगळं. असं का? हे आपल्या प्रोडक्टमुळे एसबीटी मुळे. म्हणजे कोणतेही प्रोडक्ट वापरता रिझल्ट तुम्हाला? रिझल्ट 100%. जनरल विचार करतो शेतकरी तो म्हणजे बजेटचा. काय वाटतं बजेट म्हणजे? बजेट का रासायनिकपेक्षा उलट 20 ते 30% आपली बचत होते. तुमच्या लक्षात आलंय का? आता आपण यांच्याबरोबर पहिलं कधी भेटलो नाही, आज पहिलीच वेळ. प्रत्येक शेतकऱ्यांचे बोलताना प्रत्येकाने सांगितलं 25 ते 30% आपल्या खर्चामध्ये बचत होते. आता इतको घ्यायला 22 रुपयाला पोत आहे. बरं. तर त्यात आम्ही 4 पोते आणून टाकले ना इतको. सिंपल गणित. आणि 25 गुंठ्याला आता पण अर्धा पोत 3 वेळेस फक्त त्याला इतको पडलाय, बाकी काय नाही. काहीच म्हणजे अर्धा जर पकडलं तर दीड पोत पडले 25 गुंठ्याला. म्हणजे 60 किलो गेलाय. 60 किलो गेलाय. पण तुम्ही एकंदरीत एसबीटी बरोबर जो प्रवास सुरू केला तो समाधानी आहे? समाधानी, एकदम समाधानी. नक्की. परिसरामध्ये पण ऊस असतील ना? आहेत की. काय फरक पडतो त्या ऊसांमध्ये? त्यांचा आणि आपल्या जमीन आसमानचा फरक आहे. कसा? आता माझ्या चुलत भाऊ आणि मी आणि आम्ही एका दिवशीच ही लागण केलेली आहे. त्यांचा ऊस आता एवढाच आहे. म्हणजे अजून कांड कुठं तरी पडले.
म्हणजे हे जे कांड दिसते कुठं तरी पडले, कुठेतरी पडले. अजून लावलेत म्हणजे माणूस इकडे तिकडे दिसू शकतो, असं ह्याकडे त्याकडे माणूस दिसू शकतोय. आपल्या ह्याच्यात आपल्या इथं बघा ना आता आपली हाईट किती असणार, आता आपण बसलेलो आहे 5 पण height 6-7 फुटाच्या वर 6-7 फुटाची आणि त्यांची तुम्ही म्हणता म्हणजे अर्धीची अर्धी साधारण 3-3.5 फुटापर्यंत बरोबर. माणूस इकडला तिकडे दिसू कुठेतरी शकतो. पेर आता दिसायला लागली फक्त. आणि आपल्याला किती पेरे आले आपल्याला 7 ते 8 पेर चालू आहेत. इथून मागचं ऊसाचं ऍव्हरेज किती पडायचं गुंठ्यामध्ये? आम्हाला इथून मागे एकरीच 30 टन 25 ते 30 या दरम्यानच पडायची. म्हणजे गुंठ्याच्या टनाच्या आत पडतं. पाऊंड टन, अर्धा टन, पाऊंड टनाच्या आसपास, लय तर लय पाऊंड टन. पाऊंड टन इकडे पाऊंड टनच. पाऊंड टन पाऊंड टनाच्या वर नाहीत गेलेला. आज काय वाटतं? आज किमान 1 टन तरी 100 घेऊन, पण त्याच्या प्लसच आहेत आमची आहे, पण 1 टन तरी 100% नाही. साधारण 25 ते 30% ऍव्हरेज वाढलं Average टनाची वाढ- बरोबर. टनाच्या हिशोबाने. पाऊंड टन काय आणि 1 टनाच्या प्लस काय म्हणजे 25% वाढ, 25% तुम्हाला ग्रोथ होणार growth 100%. झालेली. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हं. आणि तुमच्या आजूबाजू कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता याच्याबद्दल? एसपीडी हे चांगल्या दर्जाचं आणि एकदम उच्च प्रतीचं हे प्रोडक्ट आहे. हं. शेतकऱ्यांचा वापर करावा. हं. कारण आता मी स्वतः, तुम्ही आता व्हिडिओ डोळ्याने बघताय, बरोबर. म्हणजे याचा टोटल आता या भरणीपर्यंत 8च पोत याला पडलेत आपले कृषी दल. सुरुवातीला 4 आणि भरणीला 4 आणि त्याला अर्ध पोतं फक्त आपले इफको पडलाय, बरोबर. म्हणजे 80-20च्या फॉर्म्युलाप्रमाणे, हं. आणि 2च आळवणे झालेत. बरोबर. त्यामुळे एवढ्यावर आपला रिझल्ट तुम्हाला दिसायला आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन देणारा. बरोबर. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे वापरावी. माझी आता 25 गुंठ्याला 8 ते 9,000 रुपये आतापर्यंत खर्च झालाय. जास्त खर्च अजिबात नाही. आणि इथून मग किती खर्च आहे साधारण? इथून मागे 2 इफको आणले आणि एखाद्या पोत्याला 10,000 बिल, 5,000 बिल तिथं होऊन जायचं. बरोबर. एकाच डोसाचं. आता हे 2 डोसचं आमचं 7-8,000 पण गेलं. म्हणजे काही जरी नाही म्हटलं तर हा. 2 डोसला तेव्हा 10-12,000 रुपये जातात. जातोय. आणि ते जुन्या किमतीमध्ये आता नवीन नवीन किमतीमध्ये असं 22-23 ला पोतं इतकं झालं. डबलच झाले असं म्हणा. डबल झालं. बरोबर का? त्याच्यात आपल्याला ही 5 पोती येतात कृषी दलची. आता ही माहिती आपल्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर तुमचा एक नंबर द्या. माझं नाव सुनील शामराव शेवाळे. मोबाईल नंबर 70-20-44-53-71. बरोबर नाही सर, इथं तुम्हाला मार्गदर्शन करतायत दिग्विजय सर. तर सरांचं मार्गदर्शन कसं वाटतं? सरांचं मार्गदर्शन एक नंबर आहे. या सरांच्या मार्गदर्शनावर सगळं हे झालेलं आहे. पूर्ण क्षेत्र जे आहे तुम्ही ते सगळं सरांचे भाजीपाला दिग्विजय असू सरांचे. दे किंवा ऊस असू दे, भाजीपाला, आपलं ऊस, बाकी कुठलेही असू दे, सर्व त्यांच्या सल्ल्यानुसार. सल्ल्याने चालला. आणि कसं वाटतं? म्हणजे प्रगतीच्या मार्गाने प्रगतीच्या मार्गाने. नाही, स्वार्थाच्या मार्गाने ते चाललंय. तुम्हाला दिसायला पुढे प्रगतीच्या मार्गाने. काही स्वार्थाच्या मार्गाने नाही बरोबर. नाही. तुमचं एकदा नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव दिग्विजय मगदूम, राहणार बामणी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. शॉपी बामणीमध्ये आहे. माऊली ॲग्रो. मोबाईल नंबर 7875-1650-48. बरोबर नाही सर. आणि इथं दिग्विजय आपले कोयंगडे सर आलेले. सर तुमचा एकदा नाव नंबर. नमस्कार, माझं नाव विजय आनंदराव कोईगडे, ऐश्वर्या ॲग्रो कुरुकली. मोबाईल नंबर 9403465071. बरोबर. एसबीटी जे करतंय ते खरंच रिझल्ट देतंय का नाही देतं हे तुम्हाला कधी कळणार आहे? जागेवरती आले. बरोबर का नाही? आणि अशी जर युवा पिढी या क्षेत्रात उतरते आणि एवढी सुंदर रिझल्ट घेऊन आपली शेती जर प्रगतीच्या मार्गाने नेत असेल तर 100% त्यांच्या पाठीमागे एसबीटी सदैव उभी राहणार आहे. आणि एसबीटी बरोबर एसबीटीची टीम आहे, जे वितरक आहे, जे स्वतः शेतकरी आणि मार्गदर्शक आहे, हे त्यांच्या पुढे पळत आहे. म्हणून हे आज आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर नाही? धन्यवाद.